नमस्कार मैत्रिणींनो, मी बनवले आज आहे रवा आप्पे. तर त्यासाठी मी एक मोठी वाटी म्हणजे पावशेरची वाटी भरून रवा घेतलेला आहे आणि त्याच्यात 100 ग्रॅम दही घातलेलं आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घेऊन 5-10 मिनटे भिजायला ठेवलेलं आहे. मीठ आणि 1 चमचा डाळीचं पीठ मी त्यामध्ये घालून घेतलं आणि 15 मिनटे हे भिजू दिलं, कारण रवा थोडा जाडसर होता आणि पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकलं, कारण रवा भिजायला फुगायला पाणी लागतं जास्त. आणि एकीकडे तोपर्यंत हे टमाटर, कांदा, हिरवी मिरची खोडून हे सगळं कापून घेतलेलं होतं, ते परतून घेतलं तेलामध्ये. 1 चमचा लाल तिखट टाकून परतून घेतल्यानंतर ते मी ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे, कारण बरेच जण काय करतात ते कच्चंच टाकते. पण मी कच्चं नाही टाकत, कारण मला कच्चं ते आवडत नाही. कच्चं टाकल्यानंतर ते टेस्ट थोडी वेगळी लागते, पण ते परतून टाकल्यानंतर खूप छान लागतं. आणि हे मिश्रण बाजूला ठेवून मी आता जे कांदा, टमाटर, हिरवी मिरची मी परतून घेतली ती आता त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आणि ते मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून घेतले आणि खाण्याचा सोडा थोडा टाकला आणि भांडं गरम झाल्यानंतर, आपले पात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून थोडंसं तेल टाकून 1 चमच्याने टाकलेलं आहे, छोट्या चमच्याने. ते बरोबर फुगतं. ते 2 मिनटं झाकण ठेवल्यानंतर त्यावरती. आणि आप्पेसोबत खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे, की जी खूप टेस्टी लागते. आणि आज असं होतं, खोबऱ्याची चटणी आणि आप्पेचा बेत रात्रीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे हे असं दिसतो आहे थोडा.